सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण इथं तक्षशिला ग्रंथालय, अभ्यासिका वर्ग, करिअर ट्रेनिंग सेंटर आणि आपण सर्व सन्माननीय उपस्थित सर्व पालक, त्यांचे पाल्य, विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचं मी स्वागत करतो। आणि मला इथं बोलावलं आणि ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकांचे सुरुवातीलाच आभार मानतो। थोडीशी धावपळ झालेली आहे आणि संयोजकांना त्याबद्दल ज्ञान आहे की एका अधिकारी पदावर काम करत असताना अचानक तुमच्या समोर उद्भवलेल्या किंवा समोर आलेल्या ज्या गोष्टी त्या देखील पार पाडणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्याला आपण डिनाय करू शकत नाही। त्यामुळं मी जे तुमच्या सोबत इथं 2-4 तास घालवण्याच्या हिशोबाने माझं नियोजन होतं आज, परंतु मला पुढच्या अर्धा पाऊण तासामधून इथून जावं लागणार आहे। समाज कल्याण विभागाचे सचिव महोदय हर्षदीप कांबळे सर ते पुण्यामध्ये थोड्या वेळाने येत आहेत आणि मला तिथं जावं लागणार। ठीक आहे, जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण बेस्ट युटिलाइज करू। आणि मी खास म्हणजे पुण्याचं हे टोक, तुम्ही पुण्याचं हे टोक आहात ना शहराचं, मी त्या टोकावर आलोय कात्रज कोंडव्यातनं तुमच्यासाठी। ओके, म्हणजे यायलाच मला 1-1.5 मला वाटतं सव्वा तास लागला। आता पहिल्यांदा आले मी ऑब्झर्व केलं की इथं 30-40% विद्यार्थी दिसतात आहे माझ्यासमोर, त्यांचे पालकही आहेत। आता पालकांचं ठीक आहे, पण विद्यार्थ्यांनी नाश्ता केलाय का नाही मला ते सांगा। पोरींनी केलाय का? HP किती आहे पोरींचा? 11च्या खाली असेल, आणि ते तोंडावर HP दिसत नाहीये। ऑक्सिजन जातोय का नाही काय कळे ना मला मेंदूपर्यंत। पोरांनी नाश्ता केलाय का? नाही तर नुसतं जय भीम बोलून आगे चलो। पावर पाहिजे, पावर, आणि ती तुमच्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे, आहे का नाही? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणार, बाबासाहेबांचं वाक्य आचरणात आहे का? पण शिक्षण आहे ना, गुरगुरत का नाही याचा विचार करणं अपेक्षित आहे। ओके, आणि मग तुमच्या चालण्या, बोलण्या, उठण्या, बसण्या, वागण्यामध्ये खरं खरं बाबासाहेब पाझरतात का याचा पण विचार सर्वांनी करणं गरजेचं आहे। नाही तर तुमच्यातलाच एक विशाल लोंढे त्याचं एवढं गुणगान गात बसले ती सगळी आणि त्याला तुमच्या समोर आणून उभा केलेले, ते का कशासाठी? आज तुम्ही कसल्या घरांमध्ये राहताय मला माहित नाही, पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, तुम्ही माझ्या समाजातले 12 बलुतेदार, 18 आलुतेदार जे काय असाल तुम्ही, मी तुमच्या सारखाच एक आहे, किंबहुना तुमच्यापेक्षा निम्न स्तरावरून आलेलो आहे। कोंडव्यामध्ये कमेला नावाच्या झोपडपट्टीतला जन्म आहे माझा, आहे की नाही? एखाद्या वस्तीला, वाडीला तरी कल्चर असतं, झोपडपट्टीला ते कल्चर नसतं। तुम्हाला माहिती आहे, आज हा गुन्हा घडला, उद्या तो गुन्हा घडला, असं झालं तसं झालं, लुटमार झाली, आणि या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना त्या वस्तीत माझा जन्म झालेला आहे। आज माझी ओळख करून देताना ते ताई म्हणले आता मला दम लागेल असं काहीतरी म्हणल्या। ही ओळख निर्माण करण्याची कुवत फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। आणि इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकावर, तो कोणी असो, फक्त भारतीय असणं अपेक्षित आहे, तर इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकावर ती मेहरबानी त्या महामानवाने ऑलरेडी केलेली आहे। मग एक व्यक्ती असा समोर येऊन आपल्याला उद्बोधन देणे इतपत कसा काय घडतो, तर त्यासाठी प्रत्येकाला ती कुवत दिलेली आहे, वापर प्रत्येक जण वेगवेगळा करतो। आपले महामानव कुणी 39 वर्ष जगले, कुणी 50 वर्ष जगले, कुणी 49, कुणी 64। जी मी वय सांगितली त्याच्यावरनं तुम्ही त्या महामानवांचा गेस करा। 50 वर्ष कोण जगले? खेळ खालास, छत्रपती शिवाजी महाराज। 39 वर्ष कोण जगले? ऐकून कोण तरी बोल, काय तर छावा पिक्चर पहिल्यांदा दिसतो, संभाजी महाराज, नाही ते वाचनातलं नाही, ते छावा पिक्चर मधलं आलंय ते, म्हणजे कारण विकी काय कौशल। म्हणजे याच्यावरून मला एक गोष्ट आठवली जी मी एरवी सगळीकडेच बोलतो, की आता आम्ही ज्या पद्धतीने ज्या ह्याला जिमला वगैरे जातो तिथं ते आर्नॉल्ड किंवा सलमान खानचे फोटो असते, माझं म्हणणं आहे ते सगळ्यांचे फोटो काढून टाकून संभाजी महाराजांचा फोटो लावला पाहिजे। कशा पाहिजे जिम, आर्नॉल्डचा पाहिजे बाहेरचा, आहे की नाही? सलमान खान पाहिजे, एक प्रतिकात्मक हिरो आहे। खरे रिअल हिरो आपल्याकडे आहेत आणि रिअल हिरो आपल्या जीवनामधून आपल्याला सांगून गेलेले
त्या पद्धतीने जर आपण आचरण ठेवलं तर आपल्याला ही गोष्ट कदापि अवघड नाही. प्रत्येक जण माझ्यासारखा काय, माझ्यापेक्षा बेस्ट लेवलला जाऊ शकतो अशी माझी धारणा आहे. आणि आता इथं उपस्थित असलेले पालक आणि आपले उपस्थित असलेले विद्यार्थी यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या महामानवांनी ज्या पद्धतीने जीवन व्यतीत केलं त्या पद्धतीने जर आपण त्यांच्या पावलावर पाऊल चालून जर जगण्याचा प्रयत्न जरी करू शकलो तरी देखील प्रत्येक जण त्या लेवलला पोहोचू शकेल. आज 3 तारीख आहे, किती 2, मला तर शनिवार पण कळेल आणि रविवार पण कळेल, रोज बाहेर आहे आणि बायकोटीवर द्यायची उरली पण करणार काय. आम्ही तो असा घेतलाय ना, नाहीतर पगारी काम असेल तर सोमवार ते शुक्रवार 9:45 ते 6:15 विषय संपला. तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन बघा, मी 10ला पण तसं असतो, रात्री 8ला पण ऑफिस मध्ये तसंच. का तर मला आपल्या लोकांना मदत करण्याची भावना माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या पद्धतीने काम करत असताना सगळ्यांना न्याय देता येतो याबद्दल मला स्वतःचा अभिमान देखील वाटतो. माझ्या कार्यकक्षेत असलेली प्रत्येक गोष्ट पार पाडण्याचा प्रयत्न करतो. आज 3 तारीख 1 तारखेला अण्णाभाऊंची जयंती आपण साजरी केली ना. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला व्यक्ती, परवाच्या एका व्याख्यानात मला 1.5 दिवसाच्या शाळेचं रहस्य समजलं. आणि माझं काय एवढं वाचन नाही सर, मी आपलं जीवन जगताना जे मला समजलंय ते बोलतो तुमच्या पुढे. मी काय असं कुठलं मोठे मोठे खंड वगैरे घेऊन बसलेलो नाही. इंडियन कॉन्स्टिट्यूशन MPSC क्रॅक करायचे म्हणले होते पाहिजेच म्हणून ते मला माहिती आहे ना, की मी असा कुठल्या तरी पर्टिक्युलर जाती धर्मात जन्माला आलो आणि मग मी पर्टिक्युलर धर्मग्रंथ किंवा एखादं संविधान वाचत बसणार, असं मी कधीही केलेलं नाहीये. परंतु जीवन जगताना ज्या ज्या गोष्टींचे अनुभव आले ते संवैधानिक रीतीने आपल्याला वापरता येतील, इतरांचं भलं आपल्या हातून होईल यासाठी आजीवन आजपर्यंत झगडत आहे. म्हणून मे बी अशा ठिकाणी मला इथं बोलवलं जातं किंवा हट्ट केला जातो, सर तुम्ही या, तुम्ही सांगा. ते म्हणतात ते सोनाराने कान टोचले पाहिजे असं मला येऊन लोक बोलतात, सर तुम्ही येऊन सांगितलं तर ते ऐकतील कारण तुम्ही त्यातूनच गेलेला आहात. मग आपण अण्णाभाऊंची जयंती साजरी केली. मला ते रहस्य उलगडलं. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला व्यक्ती, त्यांचं ते आपण जसं हे मॅडम बोलले हे ताई की त्यांचं आपल्याला सांगता सांगता मला दम लागेल, तसं अण्णाभाऊंचं साहित्य सांगता सांगता मला दम लागेल. समजलं तर त्या लेवलचं साहित्य एका व्यक्तीने निर्माण केलं आणि या इतिहासामध्ये तो व्यक्ती अजरामर झाला, तुकाराम भाऊ साठे. आणि या अण्णाभाऊंनी ज्या पद्धतीने हे निर्माण केलं तर त्या 1.5 दिवसाच्या शाळेचं गमक परवा दिवशी, म्हणजे माझं वाचन नसल्यामुळे मला आधी माहित नव्हतं, परंतु परवा एक व्याख्याते आम्ही बोलवले होते, त्यांच्या व्याख्यानामधून आम्हाला ते समजलं की हा व्यक्ती पहिल्या दिवशी शाळेत गेला, वर्गाच्या बाहेर बसवलं. मास्तर ऑलरेडी सवर्ण ब्राह्मण प्रवर्गातील होते आणि गावातली सगळी जी त्यांच्या वयाची मुलं होती ती सगळी एका पर्टिक्युलर जाती धर्मातली होती. मग तू क्या, तुला बाहेर बसावं लागेल. पहिल्या दिवशी नीट नाही केलं, मी बाहेर बसणार नाही, माझेच मित्रमंडळी आहेत सगळे वर्गामध्ये, मी आतमध्ये बसेल. परंतु मास्तरांनी अलाव नाही केलं. पहिला दिवस त्यांना वर्गाबाहेर काढावा लागला. शाळेतून घरी गेल्यावर त्यांच्या आईने विचारलं कसा होता पहिला दिवस तुकाराम, शाळा आवडली का? तुकाराम म्हणला मला नाही आवडली. म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे बोलले मला नाही आवडली. मग का, काय झालं? घडलेला सगळा प्रसंग त्यांनी सांगितला. नेक्स्ट डे शाळेत जाण्यासाठी आईला त्यांच्या बाबतीत खूप प्रयत्न करावे लागले. त्या प्रयत्नांती ते शाळेमध्ये पोहोचले. शाळेत पोहोचल्यानंतर पुन्हा त्यांच्या समोर तेच, वर्गाबाहेर बस, तू मागायचा आहे, वर्गाबाहेर बस, तू मागायचा आहे. पुन्हा त्यांनी त्याला नकार दिला, बाहेर बसायला विरोध केला. विरोध एवढा टोकाला पोहोचला की त्यांनी मास्तरचं डोकं फोडलं. हे मी वाचलेलं नाही, मी कालच्या व्याख्यानात ऐकलं, ते मी तुमच्या समोर सांगतोय. त्याच्यात अतिशयोक्ती आहे, रेग्युलर आहे, मला काही त्याच्याबद्दलचा बोध नाही. त्यांचं डोकं फोडलं आणि ती अर्ध्या दिवसाची शाळा संपली. म्हणजे कालचा 1 आणि आजचा अर्धा, असं आपण लहानपणापासून ऐकून आलेलं आहे. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला व्यक्ती नंतर ज्या पद्धतीने स्वतःला अक्षरांची ओळख निर्माण करतो, कधी मोलमजुरी करतो, कधी छक्कड गातो, कधी पोवाडा करतो आणि स्वतः आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या पद्धतीने योगदान देतो, त्यातून आजच्या अजरामर अण्णाभाऊ साठे आपल्या समोर येतात. आज आपण ज्या युगामध्ये जन्माला आलेलो आहोत तिथं तुम्हाला चॅट GPT नावाचं माध्यम
सगळ्या गोष्टी आयत्या उपलब्ध करून देते, विशाल लोंढेची गरज नाही सर. हे स्पून फिडिंग चालू आहे, समजलं. इथं विशाल लोंढेची गरज नाहीये, तिथं चॅट जीपीटी आहे, बिंग आहे, को पायलट आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्ही अशा गोष्टींच्या अशा युगामध्ये आहात. म्हणजे माझा जन्म 1988 चा आहे सर. नोव्हेंबर महिन्यात मी 4 तारखेला जन्माला आलो. 20 नोव्हेंबर 1988 ला 100 किलोमीटर वर असलेल्या माझ्या आजीला 14 ते 15 दिवसानंतर कळलं तुला नातू झालाय. आता इथं अमेरिकेत बाळ होत असलं तर लाईव्ह व्हिडिओ येतोय, हे देखो मम्मी आपका पोटा, आहे का नाही. त्या जमान्यात आम्ही जन्माला आलो होतो, आजच्या जमान्यात तुम्ही जन्माला आलेला आहात. 2011-12 मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो. लातूर, उस्मानाबाद म्हणजे तत्कालीन उस्मानाबाद, आजचं धाराशिव किंवा अशा सगळ्या दुर्गम भागातलं जे विद्यार्थी एखादं पुस्तक मिळण्याची अपेक्षा करत होते, त्या विद्यार्थ्यांना आप्पा बळवंत चौकात आल्याशिवाय किंवा पुण्यातल्या एखाद्या मित्राला फोन करून आम्हाला एक्स नावाचं पुस्तक लातूरला पाठव कुरिअर, ते काय म्हणतात पोस्टाने, याच्याशिवाय कोणताही उपाय नव्हता. आज युट्यूब ओपन केलं तर एखादं पोरग पोरगी तिने मनाशी जर ठाम निर्णय घेतला आणि म्हणलं मला पुणे जिल्ह्याचा कलेक्टर व्हायचंय, तर कुठलाही रुपया खर्च न करता तो युट्यूबच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून कलेक्टर होऊ शकतो. पण त्याला एक प्रायर कंडिशन आहे, आता दीप भव. ते जर नसलं झालं तर मग युट्यूब वर थोड्या वेळाने लगेच छोटा पुढारी दिसणार आणि गोलीगत सुरत चव्हाण दिसणार. हे जर तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांनी आणि आपल्या पाल्यांना शिस्त लावायची म्हणून पालकांनी अंगीकारलं तर अशा व्याख्यानांची गरज पडणार नाही. का गरज पडावी? माझी पोरगी आता 4 वर्षांची होईल, तिचं नाव मी साऊ ठेवलेलं आहे. साऊ कोणी मुलींनी सांगा, मुलांचं जाऊ दे, मुलांना असं बी काय माहिती नसतं. तुम्ही सावित्रीमाई फुले, सावित्रीमाई फुलेंवरून मी तिचं नाव साऊ ठेवलेलं आहे. मग नाव ठेवून भागल कसं? नाव ठेवून ती साऊ होईल? अशक्य, बरोबर आहे. कोणीतरी लेबलिंग थेअरी देऊन गेलेलं आहे, ते तुम्ही नंतर अभ्यासात कधीतरी आयुष्यात वाचाल, आहे की नाही. एखाद्याला तू म्हणलं नाही तू चोरटाय, तो चोर नसला तरी पण 1 वर्षभराने चोरी करत. हे तू कान फुटे, एखाद्यावर तुम्ही कान फुटे बोलला तर त्याचा कान फुटलेला नसला तरी तो कानात हात घालून बघणार, काय पू वगैरे आलाय का. असंच एक प्रयोग करण्यासाठी मी माझ्या लेकीचं नाव साऊ ठेवले. पण पालकांनी ऐका, हे ह्यांच्याकडे नंतर येणार 4-5 वर्षांनी. तो रोल ग्रॅज्युएट झाल्यावर काय करणार आहे तुमचा बाप? नाही शिकली चल, आणि हे नाही शिकले दणका पृष्ठभागावर चल तिकडे पळ. तो रोल तुमच्याकडे नंतर येईल. पालकांनी ऐका, ज्या दिवशी गर्भामध्ये आमचं बाळ आहे असं आम्हाला समजलं, तो मुलगा होता का मुलगी होता हे आलं नाही ना 1995चा कायदा आहे, तुम्ही ते पाहू शकत नाही. जोडप्यांना जेव्हा कळतं की आपण आई बाबा होणार, त्याचं एक माध्यम आहे, ती एक बारकी पट्टी घेऊन येतात आणि ते पाठ चेक करतात. आणि त्या दिवशी चेक झाल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही मम्मी पप्पा बनणार आहे. ते बाळ मेल चाइल्ड आहे का फिमेल चाइल्ड आहे आम्हाला माहित नाही, परंतु त्या दिवसापासून आज गायब आम्ही अशा पद्धतीने वावर ठेवला की ती गर्भात असताना आमची लेक, आम्ही माझ्या बायकोला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, सावित्रीमाई रमाई यांची पुस्तकं वाचायला लावली. का नाव ठेवलं साऊ म्हणणार आहे? नाही, त्या पद्धतीने संस्कार पण करावे लागतील. आणि मग आज तुमची अपत्य जन्माला येऊन बाहेर पडलेली असून 10वी-12वी किंवा एखादं ग्रॅज्युएट झालेलं तुमचं अपत्य असेल तरी देखील पालकांनी असे संस्कार करणं थांबवू नये. मग आम्ही थांबवलं का नाही? आम्ही काय केलं, आमच्या बाळाला आम्ही इतर सगळी जोडपी बघतोय आजूबाजूला, मोबाईल हातात दिल्याशिवाय ते बाळ जेवण करत नाही. आमचं बाळ त्याच्याकडे हुंगून पण बघत नाही. बिना मोबाईल हातात असता जेवती, तिच्या पद्धतीने जगते.
जे पण गोष्ट समोर येईल त्याला त्याच पद्धतीने ग्रास करते. कुठंतरी विरंगुळा म्हणून आमच्या घरात तर ते तुम्ही काय करता ते डिश टीव्हीला रिचार्ज करता ना महिन्याचं, ते माझ्या घरात रिचार्ज नाही. आम्ही कधीतरी बातम्या पाहिजे तर युट्यूब लावतो आणि युट्यूबवर बातम्या पाहतो का तर दिवसभर काय घडलेलं आहे, कुठे यवतला काय झालं, दंगल झाली, असं हे बघितलं पाहिजे. मग हे सगळं करत असताना विरंगुळा म्हणून आम्ही तो एक कॉमेडीचा मराठी सिरियल पाहतो. कुठला ते नाव सांगा? ते बघा हास्य जत्रा. नाही चला हो त्याची हवा गेली होती. हास्य जत्रा आहे. माझ्या लेकीचं सांगतो तुम्हाला आपल्याला कशा पद्धतीने पुढे घडवावं लागेल. 4 वर्षाची पोरगी 2-3 एपिसोड पाहिल्यानंतर त्यातली एक पोरगी ऍक्टर जी आहे नटी, आमच्या 4 वर्षाच्या पोरीने रात्री आम्हाला धक्का दिला. हे रात्रीचं उदाहरण आहे. ती म्हणते पप्पा ही प्रियदर्शनी आहे. आम्ही दोघं हँड. म्हणजे ही हे एवढं ध्यानात ठेवून ग्रास कसं काय केलं हेच विचार करून आमच्या दोघांची बुद्धी भ्रष्ट व्हायला आली की ती म्हणते पप्पा ही प्रियदर्शनी आहे. बरं नावही परफेक्ट घेतलंय. म्हणजे तुम्ही जर त्या पद्धतीने एवढ्या लहान बाळावर जर प्रयोग करू शकता तर ह्या तर मातीचे गोळे अजून त्या पद्धतीने न घडता अर्धे घडलेले आणि त्या लेवलला जाऊनच या विद्यार्थ्यांवर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. पालकांचा रोल भारतामध्ये चुकलाय. तो कुठं? पण त्यांची चूक नाही. मी आजही माझ्या आई बापाला अत्युच्च लेवलचं धन्यवाद देतो कारण त्यांनी आम्हाला 2 वेळचं अन्न घालून जिवंत ठेवलं. आपल्या समाजाची कंडिशन आहे 2 वेळचं अन्न खाण्यासाठीची भ्रांत मग आहे. मग ती भ्रांत आहे तर आपण पण जागलं पाहिजे. 13, 14, 15 वर्षाचा असताना सर 200 रुपये महिन्यानी पेपर टाकलेत मी दुसऱ्याच्या दाराखाली. एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं गेलं तर मला पेपर टाकणारा मुलगा ते जनमानसांसाठी पेपर सही करणारा अधिकारी तुम्हाला कसं वाटतं? आता काय उदाहरण देऊ, काय सांगू? मी म्हटलं बाबा मला जे वाटतं ना त्याची फिलिंग माझीच मला माहिती आहे. कारण जावई त्याच्या वंश तेव्हा कळेल. आता मास्तरचा जर पोरगा असतो मी आणि त्याला जर 60-70 हजार पेन्शन असती तर मी काय अधिकारी झालो नसतो. मी आपलं JM रोड FC रोड हे ते इकडं तिकडं त्या टाइमपास मध्ये माझी जिंदगी गेली असती. कधी खडक वाचल्यात कधी सिंहगड आहे का असो. ज्यांच्याकडे बॅकग्राऊंड आहे त्यांनी ती बी माझ्या करा. आम्हाला करता नाही आली. बरोबर आहे. मग आजच्या विद्यार्थ्यांनी नेमकं करणं काय अपेक्षित आहे तर आपल्या मागच्या पिढ्यांमध्ये जी अशी माणसं घडलेली आहेत त्यांचं जीवन आपल्या समोर आहे. ऐकतंय का आता तुम्हाला 8 वर्ष जंगलात जावं लागेल सम्यक मार्ग काय ते शोधायला. बुद्ध आधीच गेले होते ना. त्यांनी ऐकतं सांगितलेलं ऐकतं. आज आपण जे कोणी जगत आहोत त्या सर्वांना सगळ्या गोष्टी ऐकते. आता आपण मोर्चा नेऊया एज्युकेशन कडे. मला आपले विद्यार्थी येऊन भेटतात सर आम्ही गरीबा घरी जन्माला आलो, आम्ही गावाकडचे, आम्हाला इंग्लिश येत नाही, आम्हाला गणित येत नाही, आम्हाला ह्याव नाही, आम्हाला त्याव आणि मग आम्हाला आमचं पुढचं एज्युकेशन घ्यायला अडचण निर्माण होते. तुम्हाला एक सांगतो भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून आपल्या सर्वांना समान अधिकार आहेत, समान संधी आहे, समान दर्जा आहे. तुम्ही जर कॅप राऊंड मधून ऍडमिशन घ्याल आपली गुणवत्ता सिद्ध कराल तर आपल्या प्रत्येकाला एज्युकेशन फ्री आहे. आता यातले कित्येक जण उठून मला म्हणतील सर आम्हाला काहीच मिळालं नाही तर ते तुमचं अज्ञान होतं आणि आपल्या अज्ञानाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर पडणारी जनता म्हणजे भारतीय माणूस. समजलं? तर आपल्याला त्या पद्धतीने ज्ञानार्जन करणं गरजेचं आहे. मला सरांनी एक मेसेज पाठवला होता त्याच्यामधून माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली होती की आमच्या योजनांबद्दल सुद्धा सांगा. तर मी आधी मध्ये सांगेन इन डिटेल तुम्हाला सांगू शकणार नाही. एक QR कोड जनरेट केलेला आहे आम्ही. आमच्याकडे एक पुस्तिका पण अवेलेबल आहे. तो QR कोड मी सरांना पाठवून देईल. ते तुमच्या इथला कुठला ग्रुप वगैरे असेल तर ते तुम्हाला पाठवतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल देखील होतील. एखाद्या मुला मुलीने ठरवलं की आपल्याला ऐका ना मी सगळ्यांना सांगतो ते येणारी माणसं आहेत का तुम्हाला वेगळं काय वाटतंय? सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागलाय आणि नंतर त्यांचा सत्कार पण होणार आहे का नाही? हो संयोजक हा सत्कार पण होणार तेव्हा त्यांना बघून घ्या. मी जाणार आहे 15-20 मिनिटं. काय सर सॉरी
ह्यांना तसंच ताणलं पाहिजे, नाही तर काय खरं नाही. समाज आहे आपला, लगेच चालला निळा घेऊन, भगवा घेऊन, हिरवा घेऊन, पिवळा घेऊन, आहे की नाही? त्याच्या मागचं गमक काय हेच कोणाला बघायचं नाही. एखाद्या मुला मुलीने ठरवलं मला परदेशात जायचंय आणि जिथं बाबासाहेब आंबेडकर बसले होते अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला मला एखादी डिग्री घ्यायची किंवा मला कोलंबियाला जायचं, जिथं एंट्रीलाच बाबासाहेबांचा फोटो लावून त्यांनी सन्मान दिलेला. मग सर आम्ही तर गरीबाची माणसं आहे, झोपडपट्टी आहे, गाव खेड येते, मारवाड येते, मानवाड येते, ढोरवाड येते, चांबारवाड येते असं तुम्ही म्हणाल आणि मग आम्हाला 1 कोटी रुपये कोण देणार एवढा मोठा खर्च? तुम्ही जर तुमची गुणवत्ता सिद्ध केली आणि परदेशामध्ये अशा विद्यापीठात तुम्ही ऍडमिशन मिळवलं तर समाज कल्याण विभागामार्फत तुम्हाला परदेशात जायला शिष्यवृत्ती आहे. इमॅजिन करा, एका विद्यार्थ्याला 75 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत आपण मदत करतो. ही जर योजना माहित नसेल तर तुम्ही जिथं जन्माला आला तिथंच मरून जा. आणि बाबासाहेब म्हणतात जिथं आपण जन्माला आलो ते आपल्या हातात नाही, पण तुम्ही मरणार कुठं हे मात्र तुम्हाला तुमच्या हातात आहे. आणि त्याची संधी त्या महामानवाने तुम्हाला तेव्हाच निर्माण करून दिली, कारण त्यांनी स्वतः देखील काही मुलं त्यावेळची परदेशात पाठवली होती. बरोबर आहे? आता आपली लोक म्हणतील की आमची मुलं मुली गाव खेड्यातून शहरामध्ये आलेली आहेत आणि मग आता त्यांनी कसं राहायचं? समाज कल्याण विभागामार्फत आपले हॉस्टेल्स देखील आहेत आणि त्या हॉस्टेल्स मध्ये आपल्या मुला मुलींना राहण्यासाठीची सोय आणि सगळ्या इतर सोयी सुविधा मिळतात. तुम्ही खरंच कधीतरी ज्येष्ठांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण, मी तुम्हाला चॅलेंज करतो, इथं मोशीला आपले हॉस्टेल्स आहेत, तिथं जाऊन कधीतरी पहा. हा त्या मुलाला माहिती हा ओके हा याला माहिती. तुम्ही एखाद्या हॉटेलला जाऊन जेव्हा कुठं पर्यटन स्थळावरती राहता आणि 3 ते 5 हजार रुपये एका रात्रीचे देतात, तसे हॉस्टेल्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. आणि ही मेहरबानी बाबासाहेबांची. एखाद्या मुला मुलीला म्हणजे 3-4 हजार मुलं मुलींची आपण हॉस्टेलमध्ये सोय करतो. पण समजा त्यांना हॉस्टेल मधली सोय नाही मिळाली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार नावाची योजना आहे, धनगरांसाठी स्वयं नावाची योजना आहे, आदिवासी मुला मुलींसाठी देखील स्वयं नावाची योजना आहे आणि बहुजन विद्यार्थ्यांसाठी आधार नावाची योजना आहे. या सगळ्या योजनांमधून गाव खेड्यातून आलेल्या मुला मुलींना दर वर्षाला 60,000 रुपये मिळतात, ज्याच्यातून ते इथं राहू शकतील आणि त्यांच्या भोजनाचा आणि इतर गोष्टींचा खर्च भागवू शकतील. आपल्या माणसांना घर नसलं आणि घर नसल्यामुळं ते कुठंतरी झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात राहत असले तर अशा सगळ्यांना आपली रमाई घरकुल योजना आहे. त्याच्यासाठी जर स्वतःची जमीन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकाल. झोपडपट्टीत राहत असाल तर ती झोपडपट्टी डिक्लेअर पाहिजे. ओके, अशा सगळ्या योजनांचा भडीमार आपल्या आजूबाजूला आहे, परंतु अज्ञानामुळे आपण या योजना घेऊ शकत नाही आणि मग ज्यांच्या नावाने खडे फोडायचे नाही, उगीच त्यांच्या नावाने खडे फोडत आपण आपला दिवस आणि मौल्यवान वेळ वाया घालवतो. वेळेचं नियोजन करणं आजच्या पिढीला अतिशय गरजेचं आहे, कारण तुमच्या मोबाईल मध्ये एक फीचर आहे, त्याला म्हणतात स्क्रीन टाइम. ते कधीतरी तुम्ही ओपन करून पहा, डेली एव्हरेज 2.5 आवर्स निघेल. कारण आजची युथ तेवढा वेळ त्या रील्स, व्हिडिओ आणि इतरांनी केलेले कारनामे पाहण्यामध्ये घालवतात. बरं, इतरांनी केलेले कारनामे लय मोठे नसतात, त्यांनी तोंड इचकटून फोटो टाकलेले असतात, दुसरं काय केलं असतं. काहीतरी काय चालत चालत येणार, काहीतरी धतिंग करणार, बाईकवरनं उडी मारणार, काहीतरी जोक करणार. आणि एवढंच जर बघण्यामध्ये आपण प्रेक्षक असू तर आयुष्यामध्ये आपण कधीही नट होऊ शकणार नाही, आपण प्रेक्षकच राहणार. आणि अशी व्याख्यानं द्यायला तुम्हाला दुसराच कोणतरी आहे. माझी आज या व्याख्यानाच्या किंवा तुमच्याशी केलेल्या हेतुजीच्या दृष्टिकोनातून माझी एवढी धारणा आहे की उद्या जेव्हा 4-5 वर्षांनी ही लेकरं आमची त्या लेवलला जातील तेव्हा यांच्यापैकी कोणीतरी पुण्याचा कलेक्टर असावं, त्यांनी मला म्हणावं लोंढे फाईल घेऊन ये. त्या दिवशी मला अभिमान वाटेल. नाहीतर मग कात्रज कोंडव्यावरून ह्या निगडीला इतक्या कोपऱ्यावर येण्याचा अर्थ काय? एवढी ट्रॅफिक तोडत. कारण आता हा मधला सगळा पट्टा जरी तुमचा एकच रोड असला तरी देखील प्रचंड ट्रॅफिक आणि सगळे काय म्हणतात ना त्याला, पूर्ण भारतातून जमा झालेली आपली पब्लिक
त्यामुळं आपल्याला इथं जीवन जगणं त्या दृष्टिकोनातून एवढं सोपं नाही. त्यातूनही तुम्ही विद्यार्थी जर डिस्ट्रॅक्शन्स मुळे अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये इन्कल्केट करत असाल तर पुढं खूप अंधार आहे. आणि मुली मला वाटतं आजच्या युगामध्ये 25 पर्यंत आई बाप थांबत असतील आणि पोरांना 28 पर्यंत, नंतर 2चे 4 मग असं बोंबलं, दुसरा काय ऑप्शन नाही. आणि 2चे 4 झाले की 2चे 3 लगेच, त्याला काही दम नाही. आपण भारतीय नागरिक, त्यामुळं आपल्याला आजचे जे असणारे 3-4 वर्ष तुमच्या हातात आहेत ते ज्या लेवलनी वापरायचे ते वापरणं अतिशय गरजेचं आहे. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. तुम्ही म्हणाल आता सर लय गप्पा आणतात, ह्यांनी कॉलेजला काय केलं असणार, तर तुमचा तर्क बरोबर आहे. आम्ही पण बोंबच मारली. आम्ही काय कॉलेजला असल्या गप्पा जे ठोकतोय आता त्या लेवलनी जीवन जगलेलं नाही. आम्ही कॉलेज अटेंड केलेलं नाही, आम्ही बंक मारले, आम्ही पिक्चरला गेलोय, आम्ही बोंबलत फिरलोय, आम्ही मॅच घेतल्यात, आम्ही भांडणं केलं, सगळंच केलं. पण जेव्हा करिअरचा प्रश्न आला तेव्हा मात्र सकाळी 6ला लायब्ररी खोलणारा मी आणि रात्री 1ला लायब्ररी बंद करणारे पण आम्हीच. त्या लेवलनी जर तुम्ही स्वतःला घडवू शकाल तर मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा. आम्ही तुम्हाला कधीही म्हणणार नाही सगळ्यांनी कलेक्टर बना, सगळ्यांनी सहाय्यक आयुक्त बना, सगळ्यांनी इंजिनियर बना, सगळ्यांनी COEP ला जॉईन व्हा. ते COEPचेच आहेत ना आता. सगळ्यांनी तिथं जाऊन गडगंज असलं काही नाही. तुम्ही जे पण कराल ते बेस्ट लेवलला करा. म्हणजे तुम्ही जर कॅम्पामध्ये गेला, पूर्वीचं वेस्ट एंड होते आता बंद पडले आहे ना, SGS मॉल आहे त्याच्या ऑपोजिट ते, आणि मधल्या रोडवरती ते गार्डन आहे कुठलं जे गार्डन, आणि त्याच्या ऑपोजिट एक वडापावची गाडी. वडापावच्या त्या हातगाडीवर माणसं पार्किंगला लावाय, गाड्या इकडं तिकडं फिरवाय आणि पार्किंगला लावाय. 10 जण कामाला आहेत. आणि जाऊन बघा, हे काय ज्येष्ठ लोकांना माहिती आहे, जे आता आमचे ना आमच्यापेक्षा मागच्या पिढीचे. कारण आता तुम्हाला जिथं तिथं जाईल तिथं ह्यो वडापाव तो वडापाव, येवले चहा आणि गुळाचा चहा आणि ह्याचा चहा, काय म्हणजे काय चालू आहे सगळा दिला तुम्हाला प्रलोभन आहे की नाही. परंतु असे काही ठिकाण आहेत जिथं तुम्ही हे जाऊन पाहू शकता. शून्यातून काहीतरी निर्माण करायला धजावलेली लोक आज अशा लेवलला जाऊन पोहोचले की शेकडो लोकांचे परिवार जगवतात आहे की नाही. कधीतरी तुम्ही कॅम्पात भोपळा चौकात जाऊन बघा, तो जिथं कामाटीपूर आहे का ऑपोजिटला, त्या भोपळा चौकात डाव्या हाताला सकाळी 8 ते 11 एवढ्याच वेळेत एक जण मिसळ पावची हातगाडी लावतो. आणि त्या मिसळ पावच्या हातगाडीवर मधमाशाच्या पोळ्यासारखी माणसं असतात. काय वेगळं असेल बरं त्याच्याकडं. म्हणून याचा पण शोध घ्या. आम्ही तुम्हाला म्हणणार नाही फक्त अधिकारी बना, फक्त बँकर बना, किंवा हिंजवडीला आणि खराडीला किंवा खराडी IT पार्कला इकडे जाऊन IT इंजिनियर बना 32व्या मजल्यावर राहिला. आम्ही तुम्हाला हे म्हणणार नाही. काल परवाची गोष्ट आहे हिंजवडीमध्ये 10व्या-12व्या मजल्यावर एका इंजिनियरने उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळं तुमच्यातला स्वशोधा. आज मला बोलवले, यांनी मला मुद्दे दिले होते मेसेजमध्ये, स्पर्धा परीक्षेचं बोला, हे बोला. सर मी तसलं ते अजिबात एक पातळी व्याख्यान नाटक करत नाही. सर्वसमावेशक तुम्हाला जगता आलं पाहिजे. मला उद्या तुम्ही सहाय्यक आयुक्त म्हणून टर्मिनेट केलं तरी मी यापेक्षा बेस्ट लेवलचं जीवन जगून दाखवेन. आणि हे तुम्हाला तुमच्या आतमध्ये आणलं गरजेचं. युथ म्हणून आज माझ्याकडे विद्यार्थी येतात आणि सर मला लई निराशा आली. असं आता मी जर सहाय्यक आयुक्त नसलो तर मला पहिले त्याच्या कानफाडात द्यायची इच्छा होती की तुला 19, 20, 21, 22व्या वर्षी निराशा आली. अरे बाबा ते सगळं सोडून ट्रेकिंगला जा. एखादा किल्ला निघून मग कळतंय शिवाजी महाराज काय लेवलनी जगले असतील. कधीतरी जा राजगडावर, कधीतरी जा तोरण्यावर, कधीतरी बघ किती मांडीत काळा येतात आपल्या. आणि मग ठरव निराशा कशाची आली. मार्क 2 कमी पडले म्हणून निराशा आली, नापास झाला म्हणून निराशा आली, सगळे विषय बॅक राहिले म्हणून निराशा आली, काय करावं ते सुचत नाही म्हणून निराशा आली, बाप बोलतोय म्हणून निराशा आली. अरे बाबा निराशेचं कारण तुला माहितीये आणि मग त्या कारणावर आपल्याला वर्कआउट करता येणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो होतो 2010ला, सर मी वाडिया कॉलेजचा स्टुडंट आहे. ते बघा हसले सगळे वाडिया. मी वाडिया कॉलेज बरं तसाच होता जसं तुम्हाला वाटलं. मी वाडिया कॉलेजचा स्टुडंट आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझ्या हातात एक कागद होता पासिंग, त्याच्यावर मार्क होते 52%. 52% ग्रॅज्युएट बीकॉम, टॅली 9 काय 9 काय 9 कसलाय CS 9 CA 9 कुछ नाही. कोण कुत्र विचारणार आम्हाला, बरोबर आहे ना. हडपसरच्या एका
तिथं असं गोल राऊंड कंपनी आहेत का सगळ्या आतमध्ये, तुम्ही कोण गेला असेल आय डोंट नो, पण मगरपट्टा सिटीमध्ये आत गेल्यावरती तो जो राऊंड आहे आणि तिथे एक कंपनी नव्याने आली होती 2010 च्या नंतरची मध्यावधीची गोष्ट आहे. आणि त्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो, ते माझे मार्क्स आणि ते माझा अवतार बघून त्यांनी मला फाड 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 इंग्लिश मध्ये बोलला आणि म्हणला यू आर रिजेक्टेड. म्हणलं का? वी आर थिंकिंग दॅट यू विल बी नॉट एबल टू टॉक इन इंग्लिश. अरे म्हणलं पण तुम्ही माझ्याशी बोललं कुठं? नाही नाही म्हणलं रिजेक्ट. बरं झालं रिजेक्ट केलं, नाही तर तुम्हाला सहाय्यक आयुक्तच भेटला नसता. केलं रिजेक्ट. कारण आपल्या पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा बँगलोरमध्ये किंवा कोलकात्यात ही 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट झालेली पोरं पोरी लगेच 20-25 हजाराची नोकरी मिळते आणि मग ते होतात सॅटिस्फाईड. कारण बाप 50च देत असतो ना दिवसाला खर्च आहे. आता 50 असं आमच्या वेळी 10च होतं, 10-20 आहे की नाही. आम्ही आपलं विना तिकीट प्रवास दंड ₹50. आमचं आपलं चालायचं, इकडून कंडक्टर चढला की इकडून खाली. हे मी केलेलं आहे ना सगळं, म्हणून तर असलं सहाय्यक ऐकतोय तुमचा. मी म्हणलं तुम्हाला, मी मास्तरचा बँकरचा ह्याचा त्याचा पोरगा असतो तर काय मला या स्टेजवर येण्याची संधी मिळाली नसते. आय नो दॅट. समजलं? तर आज तुम्हाला त्या लेवलनी या गोष्टी प्राप्त होतात ते. आणि आमच्या वेळच्या ना आमच्या मागच्या पिढ्या, आता आमचा बाप 72च्या दुष्काळात असणार आहे, बरोबर आहे ना. त्यांची तर वर्स्ट कंडिशन. ते आम्हाला गुरुगुरु सांगतात 97-98ची गोष्ट आहे, आम्ही 7 रुपयात आठवड्याचा बाजार आणायचो. म्हणजे आम्हाला 7,000 पण पुरे ना आठवड्याला, म्हणजे 20-30 हजार रुपये 40,000 महिना जातोय. तुम्ही पुढे 1 लाख रुपये घालवले तर काय वावगे नाही. कळलं? मी परवा एक फ्लायर पाहिलं होतं की आजचे 1 लाख रुपये 2050 साली किती असतील. म्हणजे असायला 1 लाखच असणार आहे, पण त्याची व्हॅल्यू किती असेल? तर त्या 1 लाख रुपयाची व्हॅल्यू असेल 29,000 रुपये. आणि अभ्यास पूर्ण मांडणी होती सगळी. म्हणून तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, बाप लाखात असेल तर तुम्हाला 10 लाखात जावं लागेल. नाहीतर मी अशी उदाहरणं पाहिलेली आहेत, रात्रीत सगळी संपत्ती घालवलेली अपत्य सुद्धा जन्माला येतात, आहे की नाही. म्हणजे विशाल 2 लाख सहाय्यक ऐकतोय, पण साऊ जी आमची आहे ती पुढे अशीच कर्तृत्वाने गेली याची गॅरंटी काय? म्हणून ते करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये त्या अपत्यांमध्ये त्या पद्धतीने संस्कार इन्कल्केट करणं गरजेचं आहे. जन्माला घातलं समाजाच्या गावगाड्यात दिलं टाकून आणि मग सर ते शेवटी कुठेतरी खून पाडल्यावर कळते अरे आम्ही कमी पडलो. कारण इथं उभा असलेला विशाल लोंढे आणि येरवडा जेलमध्ये असलेला विशाल गायकवाड, त्याच्यात फरक काय? दोघंही आईच्या पोटातनं बाहेर आले आणि दोघंही त्याच परिस्थितीत वाढले. नेमकी चूक कुणाची आणि कुठं घडली याचं देखील भान आपल्याला या गोष्टी पार पाडताना गरजेचं आहे. समजून घ्या, आपण अपत्य जन्माला घातलं म्हणजे लई जगात मोठा बाजीराव झाला असला काही विषय नाही. तुमच्या पिढ्या घडल्या का? आज आमच्या आई बापाला ज्या पद्धतीने हवा करण्याची संधी मिळत असेल ती प्रत्येकाला मिळावी असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळं अशा ठिकाणी अशा लेवलच्या कार्यक्रमांना मी पळत असतो आणि विद्यार्थ्यांशी सर्वांशी हितगुज करत असतो. बोलायला मी आणखी खूप वेळ बोलेल, परंतु पुढचे 10 मिनिटं अजूनही थांबतो कारण मला निघून तिथं पोहोचायचंय. पुढचे 10 मिनिटं थांबतो आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी तुमचा मोठा भाऊ म्हणून बिनधास्त विचारा. ते साहेब आहे तर विसरून जा, नाही तर तुम्ही विचारणार नाही. कसं विचारू सरांना? मग आता आम्हालाच माहित नाही. मी म्हणतो एकदम असा काय म्हणतात त्याला, एकदम न ज्ञान असलेला प्रश्न विचारला तरी चालेल. यू ऑल आर फ्री टू आस्क मी. आणि पहिले तोंडावर जे तुमच्या म्हणजे असं तुम्ही हसत का नाही यार? हे बा तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ना ते आतनं बाहेर येत असतं बरं. आणि तुम्ही किती आतमध्ये कशा लेवलचे कमजोर आहात, हे आहात, धाडसी नाही किंवा उल्हासी नाही, हे सगळं तोंडावर कळत असतं. ऑलराईट, कोणाला काय प्रश्न आहे? सर मला ते समाज दिवसभर हरिनाम पठण करा आणि त्या योजना इतरांना सांगा. ते सलमान खान म्हणतो ना ते मदत की आम्ही 3 लोगों को करत, तसं करा. हा चालेल चालेल. तुम्ही मॅचवर विधायक प्रश्न विचारा. या लेकरांनी काय विचारलं तरी चालेल. हा सर, UPSC सुपर 40 याबद्दल आम्हाला कळू शकेल का? हे बघा, ती माझ्या धारणेतनं सुरू केलेला मी माझा वैयक्तिक प्रोजेक्ट आहे. म्हणजे मी आजपर्यंत जनमानसामध्ये 13 वर्ष झाले माझी नोकरी आहे आणि आधीचं 20-22 वर्ष त्या झोपडपट्टीतली जिंदगी. याच्यातून मला एक गोष्ट कळली की आपली माणसं
जीवाधारली, मोठी झाली, पुढे गेली, ती 58-60ला समाजात येतात आणि म्हणतात आता मी समाजासाठी करतो. मरताना नका करू ना. आता असं तुम्हाला जायचंच आहे 3-4 वर्षात, नका करू. मी आहे 35-36 वर्षाचा आणि मी 40 पोरांना दत्तक घेतले माझ्या रिसोर्सेस मध्ये. त्याला आम्ही नाव दिले सुपर 40. आणि ही विद्यार्थी आम्ही आता आमची दुसरी बॅच चालू आहे. आम्ही असे विद्यार्थी सिलेक्ट करतो जे बहुजन प्रवर्गातील असतील, 2.5 लाखाच्या आत इन्कम असेल आणि ज्यांचे पुण्यामध्ये राहून UPSC सारख्या कलेक्टर SP बनण्याच्या स्पर्धा परीक्षेसाठीची ते तयारी करत असतील आणि त्यांना स्वतःचा खर्च भागवता येत नसेल. अशा विद्यार्थ्यांसाठी मी स्वतःच्या संकल्पनेतनं माझी साऊ फाउंडेशन देखील आम्ही स्थापन केली. आता तुम्ही म्हणाल लेकीच्या नावाने केली, त्याच्यात पण एका दगडात 2 पक्षी. साऊ फाउंडेशन माझ्या लेकीचं पण नाव आहे आणि सावित्रीबाईचं पण नाव. बाकी किती हुशार अधिकारी आहे. मग साऊ फाउंडेशन मी स्थापन केली आहे आणि जनसेवा फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. आम्ही कोलॅबरेशन मध्ये 40 मुलं मुली दरवर्षी सांभाळतो. त्यांना पूर्ण वेळ जेवण, राहणं, खाणं, अभ्यासिका, अभ्यास करायला iPad पर्यंत उपलब्ध करून दिलेले. आणि आपले हे विद्यार्थी पुढे जाऊन प्रशासनामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार म्हणून, अधिकारी म्हणून काम करतील. अशी ती संकल्पना आहे. आणखी कोणाला काय प्रश्न? त्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं का? बट ऑब्वियस बाळा, ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं आणि तुम्ही UPSC ची प्रिपरेशन केलेली पाहिजे. अजून कोणाला काय प्रश्न नसतील तर मला सोपा मार्ग आहे, मी लगेच निघणार तुमच्या भाषेत कळती. मी आता 10th मध्ये आहे. सो मी आता जसे टीनेजेस मध्ये आली आहे. सो मला खूप नाही का सर्वांकडून काय काय कळतंय, करिअर ऑप्शन्स वगैरे, मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होते. म्हणजे नक्की आपलं कुठलं करिअर निवडा. म्हणजे आपले पॅशन, जे आपले टॅलेंट आहे त्याचं एक रिलेटेड वेगळं, पण आपण अजून काय आपल्याला पुढे जाऊन जर जास्त चांगलं करायचं असेल तर ते त्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं मला. आता लक्षात घे, हे सगळे जण करतात आजूबाजूला, त्यांना वाटतं की लय ज्ञान आहे आपल्याकडे. मी म्हणलं ना तुला, आम्ही पण तीच माती खाल्लेली असते आणि मग आम्हाला ठेस लागल्यावर अक्कल आल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो. बरोबर आहे? तर तू 10thला आहे म्हणलं, 15-16 वर्ष वगैरे तुझं वय असतात, 15 आहे ना. आणि या वयामध्ये तुलाही तीच फिलिंग येत असते, आता मी कोणाचं ऐकलं. पण आपल्याला मागच्या पिढ्यांनी एक गोष्ट लय भारी दिलेली आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. पण या वयामध्ये मनाचे करत असताना आपल्या आईबापांनी कोणत्या अँगलनी सल्ला देतात, आपले चुलते मालते जे कोण तुला सांगत असतात त्यांचा सल्ला आपण घेणं अतिशय गरजेचं ठरतं. कारण त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे की नाही, आणि त्यांच्या एक्सपिरियन्सला अनुसरून ते तुला सल्ले देत असतात. परंतु या सल्ल्यांमधून अंतिम डिसिजनला पोहोचताना तुला स्वतःला कशाची आवड आहे, नाहीतर तुला आवड आहे डान्सिंगची आणि हे तुला बनवते इंजिनियर, तर मग 3 इडियट पिक्चर होतो आहे का नाही. मग ते असं ते उडवतो तो कॅमेरा, तिथं ते फासावला टाकलेलं पोरग दिसतं, असं ते पिक्चर मध्ये आहे. आणि ते खरं आहे, हे IIT BIT मध्ये सगळं घडलेलं आहे, IIM मध्ये झालेलं आहे, म्हणूनच तो पिक्चर बनला. तुझी आवड जी आहे ती तुझ्या पालकांना पटवून देण्या इतपत स्वतःमध्ये कुवत निर्माण करायची. म्हणजे तुझा शब्द प्रमाण झाला पाहिजे आई वडिलांपुढं. नाहीतर ही काल एक बोलली होती, आज एक बोलली, उद्या वेगळंच चाललंय, असं नाही. आणि माझ्याकडून जरी तुला सल्ले चुकीचे वाटत असले तरी माझ्याकडून एक तुला फुकट सल्ला देतो, असं करिअर निवड की ज्याच्यात तुझी आवड आहे आणि ज्याच्यातून तुला पोटाची खळगी भरणे इतपत बेर मिनिमम तुझा रोजगार निर्माण होईल. आणि नंतर मग हे सगळं कर, स्पर्धा परीक्षा कर, काही कर, तुझे कुठले छंद जोपास, काय तुला गाणं म्हणायचंय गाणं म्हण, तबला वाजवायचा तबला वाजव, पेटी वाजव, काही कर. पण पुढं तुला गुलामीमध्ये ढकललं जाईल असं काही करू नको. कारण तू भारतीय स्त्री आहेस आणि तेव्हा हिंदू कोड बिल आणून बाबासाहेब लढले होते ज्याच्यासाठी. आजही जर आपल्या स्त्रियांनी तेच केलं तर याच्यापेक्षा दुसरी दुर्भाग्याची गोष्ट नसणार. उद्या जरी नवरा पागल निघला, नाकारा निघला, तरी तू सक्षमरित्या जगली पाहिजेस. या दृष्टिकोनातून तुझी वाटचाल चालू आहे. ओके, अजून हा विचार. सर, एक आज पालक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारते की आजची ही जी नवीन पिढी आहे ती क्विक मनीच्या मागे खूप लागलेली आहे. त्याच्यामध्ये ट्रेडिंग आलं, मग त्याच्यामध्ये मग ते ऑनलाईन ट्रेडिंग म्हणा किंवा त्याच्यामध्ये मग शेअर मार्केटिंग आलं, त्याचं पण एक खूप सर विद्यार्थ्यांमध्ये फंदच तो एक निघालेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? हे बघा, कुठलीही गोष्ट क्विक असली तर ती येणार पण क्विक आणि जाणार पण क्विक.
त्याच्यामुळं सस्टेनेबिलिटीकडे आपण फोकस केलं पाहिजे. आता जसं ताईंनी उल्लेख केला की ट्रेडिंग अँड ऑल, तर ते ट्रेडिंगचा डेटा आहे माझ्या डोक्यात. म्हणजे ट्रेडिंग करणाऱ्या 100 जणांपैकी 7 जण फक्त प्रॉफिट मध्ये असतात, 93 जण लॉस मध्ये असतात. लक्षात ठेवा, असंच सगळीकडे. तुम्ही कुठलीही गोष्ट करा, त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःचा जीव ओतत असाल, स्वतःचा काय म्हणतात ना प्राणपणाला लावत असाल, तर तुम्हाला यश मिळणार आणि ते सस्टेन राहणार. जर तुम्ही टाइमपास मध्ये क्षुल्लक गोष्टी करण्यामधून जर ह्यूज लेवलचं तुम्हाला काहीतरी पुढे एम असेल तर ते होणार नाही. म्हणजे 2013 साली मी PSI झालो होतो, पोलीस सब इन्स्पेक्टर. 86 किलो वजन होतं सर माझं. म्हणजे आई बाप, आता आपली पोरं कसं हा गरिबी किती पण असू पण दणदणीत खाऊन पिऊन राहणार नाही का. आमची बी आई आम्हाला दर रविवारी 4-4 बिर्याणीच्या प्लेट चालायची आहे का नाही. दर बुधवारी मटण आहेच, शुक्रवारी मटण आहेच. आपल्या घरात काय चालणार आणि ते परत दुसऱ्या दिवशी उरलं की ते माझ्याच माती आहे. मग मी होतो 86 किलोचा आणि PSI झालेल्या दिवशी 1 वर्षामध्ये मी होतो 68 किलोचा. आता इथं इथं बसलेल्या सगळ्यांना मी त्यांच्या जिमची फी भरतो एका वर्षाची. त्यांनी मला अख्ख्या एका वर्षात 20 किलो कमी करून दाखव. होत नसते. हा चला सरांनी जिमची फी भरली आता मी जातो, अजिबात होत नसते. कुठं कुठं घाम फुटण कळणार नाही तुम्हाला, कळलं. आणि त्याच्यासाठी घाम गाळावा लागतो. आता मी म्हणलं असतं आता उद्या जाऊन PSIचं ग्राउंड देतो आणि मी आता पोलीस सब इन्स्पेक्टर होतो, तर तसलं काय होत नसतं. नथिंग इज क्विक. हा क्विक असलं तर काय नवीच पडून मराल एवढंच क्विक असते. ह्याच्या पुढे क्विक काय नाही, त्याच्यापेक्षा क्विक आहे की नाही. व्हिडिओ बघता ना तुम्ही लोक, नारळाचं झाड पेटलं, हे पेटलं, ह्याच्यावर वीज पडली, विमानावर पडली. सगळ्यात क्विक तीच आहे, त्याच्यापेक्षा क्विक काही नाही. आणि ती सस्टेनेबल असती का नाही, चमकती गायब होती, एका दुसऱ्याचा बळी घेते. त्यामुळं तुम्ही त्या भानगडीत पडता कामा नये. सस्टेन जे करेल तीच गोष्ट जीवनामध्ये तुम्ही अंगीकारा, तरच तुम्हाला पुढे जाता येईल. अजून लास्ट क्वेश्चन. आय हॅव टू गो. क्वेश्चन वगैरे काय नाही, मी पण वाडियाचाच विद्यार्थी आहे. तर त्यावेळेस भाऊकी मी ज्यावेळेस इथं वाडियाला होतो तू नवरोजला होता का कशाला? नवरोज जिल्हा होतो मी नेसवाडी. हां माहिती. तर मग तिथं ज्यावेळेस 2016ला मी स्वधार योजना आली, तर त्यावेळेस मी फर्स्ट इयरला वाडियाला ॲडमिशन घेतलं होतं. त्यावेळेस मी इथं काही राहायची व्यवस्था नव्हती. त्यावेळेस सर समाज कल्याणला होते तिथं. त्यावेळेस मग स्वधार योजना मिळवण्यासाठी सरांचं खूप मार्गदर्शन लाभलं तिथं. त्यावेळेस थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. ठीक आहे, अजून कोणाचा काही क्वेश्चन नाही आहे? हा बोल दादा. हे आता लास्टला जागृत झालेलं सर, इंडियन पिनल कोड हा 1760चा कायदा 2023ला बदलला. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सुव्यवस्था केली? इंडियन पिनल कोडला मला वाटतं भारतीय न्याय संहिता केलं आहे ना, BNS. काही बेसिक्स त्यांनी चेंजेस केलेले आहेत, ओके. परंतु जी मूळची कलम होती आणि समजा म्हणजे एखादा गुन्हा घडले आणि त्याची धमकी देणे, एक उदाहरण देतो, असे खूप बदलले त्यांनी. मला अर्धा तास जाईल इथं सांगायला. एखादा गुन्हा घडणे आणि त्याची धमकी देणे पहिला गुन्हा नव्हता ना, तर असे काही गुन्हे इन्कल्केट केलेले. असे एक 25-30 चेंजेस त्याच्यामध्ये आणि नाव चेंज करून पुन्हा आता ते अंमलात आलेले. म्हणजे पूर्वीचं 376, आता मला वाटतं 52-53 असं काहीतरी केलेले. तर या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये इन्कल्केट केलेले. जर तुला इन डिटेल्स त्याचं माहिती हवी असेल तर मी सरांकडे पाठवेल व्हॉट्सअपला, तू ते रीड आउट कर, तुला इझिली गो थ्रू करता येईल. आज इथं तक्षशिला ग्रंथालय, अभ्यासिका वर्ग, करिअर ट्रेनिंग सेंटर यांच्या माध्यमातून आज हा प्रोग्राम आयोजित झाला. आपले दुसरे वक्ते पण इथं सर बोलणार आहेत ना, हा त्यांचं पण आगमन झालेलं आहे. ते पुढं आपल्या सर्वांशी संवाद साधतील. तरी देखील मागचा पाऊण तास तुम्ही सर्वांनी मला सहन केलं, त्याबद्दल मी माझ्या काकांना पण काहीतरी आता स्फुरण चढले. हा माझी मुलगी आता कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेली आहे. ती आता डायरेक्ट UPSCचा अभ्यास करते. तर मला काय म्हणत होतं, ते जर हार्ड वाटत असेल तर MPSC केलं चांगलं का UPSCचं, म्हणजे तसं नाही बरोबर आहे त्यांचं कन्सर्न. परंतु आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. तुमच्या मुलीचं वय, तुमच्याकडे असलेला पैसा पाणी. मी लय स्पष्ट बोलतो, कारण कशाला आणता येत नाही ना. हा तुमचं त्या मुलीचं वय, तुमच्याकडे असलेलं बॅकग्राऊंडला पैसा पाणी आहे की नाही, आणि तिची असलेली ह्या खोपडीतली
लायकी लायकी शब्द वापरतो मी ज्या त्या ठिकाणी. लय काय त्याला आपलं गुलगुलून घोळून बोलण्यात काही मजा नाही. आपल्याला जर 1895 माहित नाही तर मग आपण त्या भानगडीत पडायचं नाही. हे पहिलं क्रॉस चेक करा. नाही तर नुसती कॉलेजची डिग्री घेतली म्हणून लय चाललाय शानपणा असलं काही करू नका म्हणून. मग तो कॉम्प्युटर काय म्हणा इंजिनिअरिंग असू नाही तर IIT माती खाल्लेले बघितलेत आम्ही सगळे त्या UPSCच्या एक्झाम मध्ये. ओके, तर 3 गोष्टींचा तुम्हीच तारतम्य बाळगून अभ्यास करा. तुम्ही तिला किती दिवस बिना लग्नाची ठेवणार आहे, तुमच्याकडे तिला 4-5 वर्ष पोसाय पैसा आहे का, आणि त्या पुरीला तेवढी अक्कल आहे त्या अभ्यासाची. या 3 गोष्टींचं तारतम्य बाळगा. ऑलरेडी तिने चांगली डिग्री घेतली कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. काय केलं असा आपला म्हणजे तिला 70-80 हजार पगार असाही चालू होईल कुठल्याही कंपनीत गेली तरी. मग तुम्ही 2-3 वर्ष अशा पद्धतीने ट्राय मारू शकता. खरंच निर्णय झाला तर काय करायचंय कसं करायचं याच्यासाठी तुम्ही माझ्या ऑफिसला या, आपण सविस्तर तिच्याशी बोलू. निर्णय तुम्हाला घ्यायचा. मी काय पण गुलगुलू बोलून जाईल, तुम्हाला बोंब होईल तुमची. परत लग्न करू काही नाही. आता ही तिला एकदा अभ्यासाचा लळा लागला की तो तुमचं ऐकत नसतं आणि ती 100-125 कायदे वाचणार त्या, ती परत तुम्हाला टोकणार. पप्पा ह्या कलमात हे लिहिलंय उगा नाटकं करू नका. हा, डोमेस्टिक व्हायलन्स हे म्हणतो, डावरी ऍक्ट हे म्हणतो, आणि अजून काय माहितीचा अधिकार हे म्हणतो, बापाची कर्तव्य, पाल्याची कर्तव्य, ज्येष्ठ नागरिक कायदा कसा म्हणतो. त्यामुळं ज्याला ज्ञान येणार ती पोरगी आहे का पोरगा आहे का ट्रान्सजेंडर आहे तो गुरगुरणार. बरोबर आहे. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.